पण हे शॉर्टकट घेऊ आता आपण शॉर्टकट मारणार आहे भाई. आईच्या गावात शॉर्टकट आपल्या अंगाशी आला होता. तर मित्रांनो आता आम्ही लायनर घेतलंय बघा. हे किती आहे ते असे असतात काय? ओके ब्रो, होंडाचे लायनर आपली जरा हाय क्वालिटी ना, डायरेक्ट डिस्क वाली आहे ना. असे लोकल काम आपण करत नाही. त्या आईला बंटीची झेडएक्सनर मागा टाकला त्यांनी. आईला गाडीला 4च घेर आहेत म्हणून. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी स्वतः मालक तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर आता आपण चाललोय बंटी शेटची गाडी रिपेअरिंगला टाकायला खेड भरण्यात. पाऊस पण तुफान आहे बघा. गोप्रोवरून होतोय म्हणून जरा ॲडजस्ट. पाऊस पडतोय आता. पावसातनं चाललोय मी आणि डेव्हिल. बोलो जाता जाता एक मोठं ब्लॉग पण होईल छोटासा, आणि एक ब्लॉग पण पडून जाईल, म्हणून कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो. आणि हा मोठं ब्लॉगिंग होणार आहे. त्या गाडीचं नाव काय रे? शाईन 100 वरून 100 लेजेंडरी बंटी शेटची बाईक. तर कंटिन्यू करा. आणि आमचा बांड्या बघून घ्या. चला. तर हॅलो गाईज, आता आपण चाललोय बंटी शेटच्या घरी, कारण त्याची गाडी रिपेअरिंगला टाकायची. तीच गाडी घ्यायला चाललो आता मी आणि डेव्हिल. पाऊस पण आता इथं तर कमी आहे, खाली बघू आता किती आहे. अगं बाय, रस्ता म्हणजे ऑफ रोडिंग. इथे बंटी शेटची गाडी त्यात म्हणजे हाय क्वालिटी, आणि त्याचे ब्रेक लागत नाहीत त्यामध्ये. बघू आता कसं काय. शेटच्या घरी तर पोचलोय. ओहो चला या बेबी, बंटी शेटची फरारी ना ब्रो. आता आम्ही कॅमेऱ्याची सेटिंग लावतोय. याच्यावर जरा अँगल चेंज करायला लागतो ना. ओ माय गॉड, ऑफ रोडिंग. ब्रेक नाही लागत बोलत होता. आता बघू कुठपर्यंत लागतो कुठपर्यंत नाही. तो नाही हा बघ, थांबून लागतो. तर मित्र, बंटी शेटची फरारी ZX10R. आता तिचं काम करायचं. अगं बाय आता उडायला जमा होतो आम्ही. डेव्हिल उडून कोट पंखा आलेला, पंखा नाही तर काय डायरेक्ट चुम्मा शॉट होता. तर आता आम्ही चाललोय भरण्यात तिचं काम करायला. हिला प्रॉब्लेम आहे म्हणजे तिचं ब्रेक लागत नाही. ब्रेक लागतात पण मला वाटतं ब्रेक पॅड गेलेत कमी, म्हणजे थोडे लागतात. आणि जरा टायमिंगचा इश्यू आहे, तो सॉल्व करायचा आहे. अजून कुठला इश्यू असेल तो सॉल्व करू, कारण भाऊ आता गावाला येणार आहेत. 6च्या ट्रेनला बसणार आहेत दिव्यावरून. कशाला म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे का, फक्त मुहूर्त पाहिजे गावाला यायला, म्हणजे कारण पाहिजे भाई. गणपती आलं गावाला, नवरात्र आले गावाला, अजून कुठला सण आले गावाला, बारसा आले गावाला, पूजा आले गावाला, असा विषय आहे भाईंचा, दोघांचा जुडवांचा. तर मग तो म्हणलं जरा मला बाहेर जायचं आहे, गाडी रिपेअरिंग करून ठेव, येतोच. ठीक आहे, आता भाव म्हटल्यावर करायला लागतो थोडाफार समाजसेवा. तर चाललोय भरण्यात. कंटिन्यू करा, तुम्हाला मोटो ब्लॉगिंग एन्जॉय करा. मोटो ब्लॉगिंगचा सीन जरा वेगळा असेल, कारण गाडीच वेगळी आहे. बघू ब्रोज, चला. बऱ्यापैकी पाऊस चालू आहे इथं, तर थोडा म्हणजे कमी आहे बऱ्यापैकी. आता जर भरण्यात मजबूत पाऊस पडत असला तर आमच्या लावण्याला लावणार आहेत. कारण रेनकोट घातलेत ते सगळे फाटले, त्यातून पाणी आतमध्ये जातं. गरिबी ब्रोज, गरिबी. आणि ही गाडी काही जास्त पळवू शकत नाही, हिचे ब्रेक कमी लागतात आणि पळत पण नाही जास्त, 100 cc आहे म्हणून. बघू आता कसं काय. भोसते कार्ड बघा, क्वालिटी सीन. हा थंबनेलला फोटो काढून घेतो असा, आणि हा भोसते कार्डचा सीन, म्हणजे आपल्याला थंबनेलला एक फोटो होऊन जाईल. थंबनेल इज मोस्ट इम्पॉर्टंट ब्रोज. चाललोय आता, बघू काय अजून गाडीला काम निघतंय. परत काय इश्यू आहेत ते इश्यू सॉल्व होतात का नाही. ब्रेक दाबल्यावर असं थांबत ब्रेक लागतो, त्यामुळे कसं टायर सरण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून आता भाऊ उद्या जाणार आहेत चंडीगडला फिरायला, त्यांची गँगवॉर वेगळी आहे. जाऊ दे म्हणलं, जा भावा, सावकाशी, बाकी काही विषय नाही. तर आपण पहिला असू तर मित्रांनो, भोसतेगडातला व्ह्यू बघा ना भाई. पावसाळ्यात क्वालिटी सीन असतं भाई, क्वालिटी म्हणजे क्वालिटी. समोर बघा, तिथं दिसत असलं तर धुकं बिकर आटलंय, आणि इकडं बघा, इकडं तर अख्खी धुक्याची चादरच आहे. दिसत असलं तर बघा या साईडला
जगबुडी नदी. म्हणजे बरं वाटतं रे बघायला असं सीन, क्लासिक सीन असलं तर. क्लासिक म्हणजे असं निसर्गरम्य एकदम. कोकण कोकण आहे भाई. स्वर्ग स्वर्गनगरी कोकण ना ब्रो. काय समजली तुम्ही, काय समजली. अगं बाय, पुढच्याला पप्पी घेईन मी. एवढा हळू चालतोय भाऊ. हे बघा खाली बघा काय सीन आहे भाऊ. ट्रकचं काय झालंय ते, लय ट्रक वगैरे बंद पडतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पोचले भरण्यात. आणि आता आपण शॉर्टकट घेऊ. आता आपण शॉर्टकट मारणार आहे भाई. आईच्या गावात शॉर्टकट आपल्या अंगाशी आला होता. अरे अरे लय हलकी गाडी आहे ही. अरे पुढचं डायरेक्ट उचलला. आईच्या गावात बंटी, तुझ्या गाडीचं काम अजून वाढवला होता आम्ही. गाडी लय हलकी आहे त्यामुळे डायरेक्ट पुन्हा उचलली भाऊ. आता डायरेक्ट अशी होती गाडी, अशी वरती. थोडक्यात वाचलं थोडक्यात भाई. हेवी रायडर ना ब्रो. नात करा पण आमचं कुठं. आता इथं समोरच शोरूम आहे, तर त्याला दाखवू भाऊ काय सीन आहे तो बघ आणि सांग आम्हाला. ओके. ट्रॅफिक वगैरे पण जरा बऱ्यापैकी आहे. बघू आता. डेव्हिल कुठल्या साईडला आहे. ओके 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 ओके. तर अशा पद्धतीने आपण पोचलोय. अगं बाय बंद आहे. चालू आहे ना भाव. सीन काय, लायनर गेलेत, लायनर चेंज करायचे आणि ब्रेक जरा टाईट आहेत. बाकी काय विषय नाही. टायर झाला तर ते चिचे बोलो ते टायर हालतोय. कुठला टायर हालतो. टायर बरोबर आहे भाई. टायरचे अलाइनमेंट वगैरे सगळे ओके. आता विषय काय, फक्त मागचा ब्रेक टाईट लागतो, त्याचे लायनर चेंज करायचे आणि समोरचे जो ब्रेकचे जरा ऑइलिंग वगैरे करून तो फ्री करायचा. कारण जरा ब्रेक टाईट लागतो, हा पण टाईट लागतो. खेच बघू आता कसं काय काम होतं ते. डेव्हिल शेटच्या हाताखाली, डेव्हिल शेटच्या माध्यमातून सगळं काम होतंय. बघू आता. तर मंडळींनो आता विषय काय झाला, ते म्हणले आता होणार नाही, उद्या होईल. पण आम्हाला आजलाच पाहिजे, कारण उद्याला त्यांना बाहेर जायचं आहे. तर आता असं ठरवलं की इथं थर्ड पार्टी म्हणजे बाहेरून कुठून तरी टाकून घेऊ, कारण सेमच काम होणार आहे भाई. त्यात काय विषय नाही. तिथं पण पैसे घेतणार, इथं पण पैसे घेतणार. तोच मटेरियल टाकायचं फक्त. आता बाहेर जाऊन बघू, काय चेक करू विषय काय आहे तो. लायनरच मोस्टली गेलेत, कारण मागच्या टायमाला आपण लायनर बदलले नव्हते, आम्ही आलो होतो तेव्हा. तर आता लायनर टाकून घेऊ आणि बघू काय फरक येतोय तो. ब्रेक लागत नाही असं काय नाही. चला तर आता परत त्याच दुकानात आलोय, गुगल पे. तर आता आम्ही त्याच दुकानात आलोय, कारण जिथं गेलो तिथं लायनर नव्हते. तो बोला सर्व्हिस सेंटरवरून लायनर घेऊन येत. तर आता आम्ही परत तिथं आलोय. यांचे का लावण्यापेक्षा आम्ही तिथं लावतो. 30 प्राईस, तोच काम, पण तिथं जरा बेस्ट काम होईल असं मला वाटतं, कारण ओळखीचं आहे तो. बघू आता कसं काय ते. कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता आम्ही लायनर घेतले बघा. हे किती आहे ते, असे असतात काय. ओके ब्रो. होंडाचे लायनर आपली जरा हाय क्वालिटी ना, डायरेक्ट डिस्कवाली आहे ना. असे लोकल काम आपण करत नाही. तिथं जातो. चला भाऊ काय विषय तो. तर मित्रांनो युद्ध पातळीवर काम चालू आहे, तुम्ही बघू शकता भाई. इथं आम्ही आता या दुकानात आलो लायनर चेंज करायला. सद्गुरू हिरो होंडा सर्व्हिस, हिरो होंडा पोलीस कडांडा भाई. कुठेही गेलं तरी काम सेम आहे ना भाई. आणि इथं काम पण आमचं डेव्हिल शेट इथनंच काम करून घेतात, आपल्या ह्याचं स्प्लेंडरचं. म्हणून इथं झालं आता ओळखीचं म्हणून. तर मित्रांनो काम वगैरे झालं. आत्ता जरा पेटपूजा पहिली, तर आता जरा शेवपुरी खातो, मग तुम्हाला भेटतो. काका त्यांची फरारी घेऊन आणि आम्ही आमची फरारी घेऊन नाडा. तर आता गाडीचं काम वगैरे झालं, म्हणजे लायनर नवीन टाकलं आम्ही. अजून ब्रेक वगैरे टाईट करून घेतले पद्धतशीर, आता लागत आहेत तरी. आणि जरा ऑइलिंग केली, बस एवढंच काम केलं, कारण एवढंच काम होतं. ऑइल वगैरे मागच्या टायमाला आलं तेव्हा चेंज करून घेतलं, त्याचं काय प्रॉब्लेमच नाही. तर आता सगळी काम करून निघालो आहे घरी, कारण घरी जाणं मॅन्डेटरी आहे. काळं फोन होत चाललं आहे भाई. आणि आमच्या भरणे नाका मेन चौक भरण्याकाचा आणि गर्दी बघा कॉलेजची.
कॉलेज लाईफ बेटर होतं रे भाई, चिल. आत्ता कसं जरा वेगळं वाटतंय. खड्डे बघा अगं बाय, तुझा ब्रेक वगैरे सगळा प्रॉपर लागतोय पद्धतशीर. तर आता निघालोय, एन्जॉय करा. त्या समोरच्या भाऊ तुम्ही माझे लागले भाई, माझ्या पुढं कसं काय गेला तो? हा कसं काय? त्याच्या आईला बंटीची झेडेक्सनर मागं टाकला ना त्याने. त्या आईला गाडीला 4च घेर आहेत म्हणून 5-6 असतं तर उतरवलं असतं खता खता खता. ओ माय गॉड, भाऊ काय गाडी रमटवला नाही. तर मित्रांनो आताच घरी पोहोचलोय बघा, गाडी वगैरे लावली आणि हेल्मेट असं धरून मी शूट करतोय, कारण आता गोप्रो वगैरे आपला ॲक्शन कॅमेरा काढला तर परत प्रॉब्लेम होईल म्हणून. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये.